देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। नक्कीच आज माननीय नामदार योगेशजी कदम यांच्या शुभहस्ते या कुर्ला फेस्टिवलचं सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच कुर्लाच नव्हे तर संपूर्ण मुंबईतून लोक या ठिकाणी येणारच आहेत आणि नक्कीच आपण चांगलं हा फेस्टिवल करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच माझा प्रयत्न तोच आहे, कारण मतदान घेताना आपण जेव्हा सगळ्यांकडे जात असतो तेव्हा नक्कीच त्यांच्याही अपेक्षा असतात की आपल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्यासाठी काहीतरी करावं। त्याच्यामुळे निश्चितपणे सर्व घटकांना सामोरं घेऊन हे फेस्टिवलचं आयोजन, नक्कीच आपणही सर्वजण या फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा, कारण सर्वच घटक याच्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुद्धा विविध कार्यक्रम, तुमच्यासाठी विविध स्पर्धा या सगळ्या आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत 7 जून पर्यंत। मी मंगेशजी कुडाळकर साहेबांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। माझ्या संकल्पनेच्या पलीकडे आज मला हा कुर्ला फेस्टिवल अनुभवायला मिळतोय आणि विशेष म्हणजे 22 दिवस सातत्याने हे फेस्टिवल चालणार आहे। चौथं वर्ष आज चौथ्या वर्षामध्ये पदार्पण हे फेस्टिवल करत आहे। परंतु विशेष बाब म्हणजे सगळ्या समाज घटकांमधील प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायचं काम किंवा प्रत्येक व्यक्तीकरिता काही ना काहीतरी इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। एक 100 पेक्षा जास्त स्टॉल म्हटल्यानंतर मोठी आर्थिक उलाढाल या फेस्टिवलच्या माध्यमातून या कुर्ल्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि मला वाटतं जसं मगाशी आता प्रस्थानामध्ये एकाने आपण सगळ्यांनी ऐकलं की कुर्ला म्हटल्यानंतर अखंड भारत इथे आहे। प्रत्येक समाज बांधव इथे राहतो आणि प्रत्येकाला इथे सोबत घेऊन जायची शिवसेनेची जी मानसिकता आहे त्याला कुठेतरी एक चांगलं वळण द्यायचं काम आमदार साहेबांनी इथे केलंय। मी त्यांचं आणि सर्व शिवसैनिकांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मी तेच म्हणतोय, आज राजस्थानी बांधव असू द्या, गुजराती बांधव असू द्या, आमच्या आगरी कोळी असू द्या, कुठलेही प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक घटकाला आज त्यांनी काही ना काहीतरी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे। ते मनोरंजनच्या रूपाने असू द्या किंवा मला वाटतं जे काही स्टॉल्स आहेत त्या रूपाने असू द्यात। म्हणून मला वाटतं म्हणून हे फेस्टिवल हे मला वाटतं सर्वसमावेशक असं एक फेस्टिवल आम्हाला पाहायला मिळते। खरं तर आज मी डायरेक्ट दापोलीवरून आलो, माझा 7 दिवसाचा दौरा पूर्ण करून आज मी डायरेक्ट इथे आलोय। थोडा मुंबईतनं आलो असतो कदाचित अजून वेळ थांबून मी स्वतः आस्वाद घेतला असं, म्हणून 22 दिवस आहे, कदाचित एक दिवस मी पुन्हा येऊन जाईन। मला वाटतं सुट्टीचे दिवस हे चालू झालेले आहेत आणि या सुट्टीच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही। कुर्ल्यातच त्यांना मनोरंजन मिळणार आहे, कुर्ल्यातच त्यांना अखंड भारत इथे अनुभवायला मिळणार आहे। म्हणून मला वाटतं अतिशय चांगली संकल्पना मंगेश कुडाळकर साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने इथे मांडलेली आहे। मला वाटतं मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली होती, होय कोकणातला शेतकरी आज नक्कीच संकटामध्ये आहे आणि त्यांना आधार द्यायचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून नक्कीच करतो। मी देखील कोकणातला आहे। आज आमच्या देखील मतदारसंघ असू द्या, आमच्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। आज 90% आंबाची लागवड जी आहे ती यावर्षी कमी आहे, काजूची लागवड कमी आहे। तर नक्कीच त्या आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। जी मदत ही मार्चमध्ये जी जाहीर घोषणा झाली होती त्याच्यामध्ये वाढीव मदत कशी मिळेल ह्याचे प्रयत्न आम्ही स्वतः करणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पुन्हा विनंती करू की त्याच्यामध्ये वाढीव मदत आपल्याला द्यावी लागेल। तर नुकसान हे मार्चमध्ये जेवढं नुकसान होतं त्यापेक्षा जास्त नुकसान आता मे महिन्यापर्यंत आपल्याला होताना दिसतंय। त्यामुळे वाढीव मदत मिळावी ह्याची मागणी आम्ही स्वतः करणार आहोत।